तुम्ही कधी नोटीस केलंय का? थोडंसं जरी आजारी पडलो आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर लगेच सांगतात, तुमच्या बॉडीमध्ये हे विटॅमिन कमी आहे, ते विटॅमिन कमी आहे. पण कधी विचार केला आहे का, हे विटॅमिन्स नेमकं असतं तरी काय? आणि खरंच आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे? तुमचा जास्त वेळ न घालवता आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. विटॅमिन म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरासाठी इतकं गरजेचं का आहे? नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पाहत आहात फिट मराठी हब, जिथे आपण आपल्या हेल्थबद्दल सिंपल आणि युजफुल माहिती घेतो. विटॅमिन म्हणजे आपल्या शरीरासाठी लागणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे खूप कमी प्रमाणात लागतात, पण यांच्याशिवाय शरीर प्रॉपरली काम करू शकत नाही. विटॅमिन्स आपल्याला डायरेक्ट एनर्जी देत नाहीत, पण शरीराला एनर्जी वापरायला मदत करतात आणि बॉडीच्या प्रत्येक फंक्शनला सपोर्ट करतात. आपल्या शरीरासाठी एकूण 13 प्रकारचे विटॅमिन्स असतात. फॅट सॉल्युबल विटॅमिन्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन के. वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स, विटॅमिन सी, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. विटॅमिन कमी झालं तर काय होतं ते पाहूया. विटॅमिन ए कमी झालं तर डोळ्यांची समस्या होते आणि रात्री नीट दिसत नाही. विटॅमिन बी कमी झालं तर थकवा येतो, कमजोरी जाणवते आणि ब्रेन फंक्शन स्लो होतो. विटॅमिन सी कमी झालं तर इम्युनिटी कमी होते आणि वारंवार सर्दी खोकला होतो. विटॅमिन डी कमी झालं तर हाडं कमजोर होतात आणि जॉइंट पेन वाढतो. विटॅमिन ई कमी झालं तर स्किन प्रॉब्लेम्स होतात आणि हेअर फॉल वाढतो. विटॅमिन के कमी झालं तर जखम भरायला वेळ लागतो आणि ब्लड क्लॉटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. आजकाल लाईफस्टाईल बदलल्यामुळे आपण प्रॉपर डाएट घेत नाही आणि जंक फूड जास्त खातो. म्हणूनच डॉक्टर सांगतात तुमच्यात विटॅमिन कमी आहे. जर तुम्हाला अशी युजफुल हेल्थ माहिती हवी असेल तर फिट मराठी हबला आत्ताच सबस्क्राईब करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या विटॅमिनसाठी कोणते फूड खायचं? तर त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. लो बजेट फूड्स आणि हाय बजेट फूड्स दोन्ही कव्हर करणार आहे. पण त्यासाठी या व्हिडिओला 50+ लाईक्स हवेत. जसं 50 लाईक्स पूर्ण होतील तसं मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा.